जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भव नाम समास 6वा दुश्चित निरूपण नाम श्रीराम समर्थ। श्रोता विनवी वक्तयासी सत्संगाची महिमा कैसी, मोक्ष लाभे किता दिवशी हे मज निरोपाभे। धरिता साधूची संगती किती दिवसा होते मुक्ती, हा निश्चय कृपामूर्ती मज दिनास करावा। मुक्ती लाभे तक्षणी विश्वासता निरूपणे, दुश्चितपणे हानी होत असे। सुचितपणे दुश्चित मन होते अकस्मात, त्यास करावे निवांत कोणे परी। मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी, सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा। अर्थप्रमय ग्रंथांतरी शोधून घ्यावे अभ्यंतरी, दुश्चितपण आले तरी पुन्हा श्रवण करावे। अर्थांतर पाहिल्या विण उगेच करी जो श्रवण, तो श्रोता नवे पाषाण मनुष्य वेशे। येथे श्रोते मानितील क्षीण, आम्हास केले पाषाण, तरी पाषाणाचे लक्षण सावधायिका। वाकुडा तिकुडा फोडिला पाषाण घडून नीट केला, दुसरे वेळेसी पाहिला तरी तो तैसाची असे। टाकीने खपली फोडिली ते मागुती नाही जडली, मनुष्याची कुबुद्धी झाडिली तरी ते पुन्हा लागे। सांगता अवगुण गेला पुन्हा मागुता जडला, या कारणे महाभला पाषाण कोटा। ज्याचा अवगुण झडेना तो पाषाणाहून उणा, पाषाण आगळा जाणा कोटी गुणे। कोटी गुणे कैसा पाषाण त्यांचेही ऐका लक्षण, श्रोती करावे श्रवण सावध होनी। माणिक मोती प्रवाळ पाची वैंडूर्य वज्रनीळ, गोमेदमणी परीस केवळ पाषाण बोलीचे। याही वेगळे बहुत सूर्यकांत सोमकांत, नाना मोहरे सप्रचित औषधा कारणे। याही वेगळे पाषाण भले नाना तीर्थी जे लागले, वापी कूप सेखी झाले हरिहर मूर्ती। याचा पाहता विचार पाषाणा ऐसे नाही सार, मनुष्य ते काय पामर पाषाणा पुढे। तरी तो ऐसा नव्हे पाषाण जो अपवित्र निष्कारण, तया सारिका देह जाण दुश्चित अभक्तांचा। आता असो हे बोलणे घात होतो दुश्चितपणे, दुश्चितपणाचे निगुणे प्रपंच न परमार्थ। दुश्चितपणे कार्य नासे, दुश्चितपणे चिंतावसे, दुश्चितपणे स्मरण नसे क्षण एक पाहता। दुश्चितपणे शत्रुजिणे, दुश्चितपणे जन्म मरणे, दुश्चितपणाचे निगुणे हानी होय। दुश्चितपणे नवे साधन, दुश्चितपणे न घडे भजन, दुश्चितपणे नवे ज्ञान साधकांसी। दुश्चितपणे नवे निश्चयो, दुश्चितपणे न घडे जयो, दुश्चितपणे होय क्षयो आपुल्या स्वहिताचा। दुश्चितपणे न घडे श्रवण, दुश्चितपणे न घडे विवरण, दुश्चितपणे निरूपण हातीचे जाय। दुश्चित बैसलाची दिसे, परी तो असतची नसे, चंचळ चक्री पडिले असे मानस तयाचे। वेडे पिशाच निरंतर, अंधमुके आणि बधिर, तैसा जाणावा संसार दुश्चित प्राणियांचा। सावध असो न उमजेना, श्रवण असो न ऐकेना, ज्ञान असो न कळेना सारा सार विचार। ऐसा जो दुश्चित आळसी, परलोक कैसा त्यासी,
जयाचे जीवी अहर्निशी आळस वसे. दुश्चितपणापासून सुटला तरी तो सवेच आळस आला. आळसा हाती प्राणी आला उसंतची नाही. आळसे राहिला विचार, आळसे बुडाला आचार. आळसे नव्हे पाठांतर काही केल्या. आळसे घडेना श्रवण, आळसे नव्हे निरूपण. आळसे परमार्थाची खूण मळीन झाली. आळसे नित्यनेम राहिला, आळसे अभ्यास बुडाला. आळसे आळस वाढला असंभाव्य. आळसे गेली धारणाधृती, आळसे मळीन झाली वृत्ती. आळसे विवेकाची गती मंद झाली. आळसे निद्रा वाढली, आळसे वासना विस्तारली. आळसे शून्याकार झाली सद्बुद्धी निश्चयाची. दुश्चितपणासवे आळस, आळसे निद्रा विलास. निद्रा विळासे केवळ नाश आयुष्याचा. निद्रा आळस दुश्चितपण हेची मूर्खाचे लक्षण. येणे करिता निरूपण उमजेची न. हे तिन्ही लक्षणे जेथे, विवेक कैचा असेल तेथे. अज्ञानास या परते सुखची नाही. क्षुधा लागताच जेवला, जेवून उठता आळसाला. आळस येता निजेला सावकाश. निजोन उठताच दुश्चित, कदा नाही सावचित्त. तेथे कैचे आत्महित निरूपणे. मर्कटापासी दिल्हे रत्न, पिशाच्या हाती निधान. दुश्चितापुढे निरूपण तया परी होय. आता असो हे उपपत्ती, आशंकेची कोण गती. किती दिवसा होते मुक्ती सज्जनाचे निसंगे. ऐकायाचे प्रत्युत्तर, कथेसी व्हावे निरुत्तर. संत संगाचा विचार ऐसासे. लोहो परिसेसी लागला, थेंबुटा सागरी मिळाला. गंगे सरिते संगम झाला तक्षणी. सावध साक्षपी आणि दक्ष, तयास तत्काळची मोक्ष. इतरांस ते अलक्ष, लक्षिले नवचे. येथे शिष्य प्रज्ञाच केवळ, प्रज्ञावंता न लगे वेळ. अनन्यास तत्काळ मोक्ष लाभे. प्रज्ञावंत आणि अनन्य तयास न लगे एक क्षण. अनन्य भावार्थे विण प्रज्ञा खोटी. प्रज्ञेविण अर्थ न कळे, विश्वासे विण वस्तू ना कळे. प्रज्ञा विश्वासे गळे देहाभिमान. देहाभिमानाचे अंती सहजची वस्तुप्राप्ती. सत्संगे सद्गती विलंबची नाही. सावध साक्षपी विशेष, प्रज्ञावंत आणि विश्वास. तयास साधनी सायास करणेची न लगे. इतर भाविक साबडे, तयांसही साधने मोक्ष जोडे. साधू संगे तत्काळ उडे विवेकदृष्टी. परिते साधन मोडू नये, निरूपणाचा उपाय. निरूपणे लागे सोय सर्वत्रांसी. आता मोक्ष आहे कैसा, कैसी स्वरूपाची दशा. त्याचे प्राप्तीचा भरवसा सत्संगे केवी. ऐसे निरूपण प्रांजळ, पुढे बोलिजे असे सकळ. श्रोती होऊन या निश्चळ अवधान द्यावे. अवगुण त्यागावया कारणे, न्यायनिष्ठुर लागे बोलणे. श्रोती कोपन धरणे ऐसिया वचनाचा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे दुश्चित निरूपण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.